मध्येच सगळं बर्बाद आहे अशा पद्धतीने जे करतायत. जर आम्ही कल्याण आणि डोंबिवलीमध्ये जर का खरोखर बर्बादी केली असती तर हा एवढा समुदाय हा इकडे आलाच नसता मुळी. आणि मला माहिती आहे की यातलं एक सुद्धा माणूस, जे मी शिवतीर्थावरती बोललो होतो तेच इथेही बोलतोय की एक सुद्धा माणूस इकडे भाडोत्री किंवा भाड खाऊ नाही. अशोक चव्हाणांचं जे मी मगाशी बोलत होतो की छप्पर फाडके देईन म्हणून, अरे पहिल्या प्रथम या ठाणे जिल्ह्यामध्ये जे 25 लाख लोकांची तुम्ही छप्र पाडून टाकले, त्यांना बेघर केले, त्यांना पहिले छप्र द्या आणि त्याच्यानंतर मग फाडून काय द्यायचं ते द्या. पण कोणी येते आणि तळ ठोकतोय, बांगलादेशी येत आहेत, मुक्काम ठोकतायत आणि त्यांना आपण घर देतोय. कसं चालणार असं? आणि ही जी काँग्रेसची चाल आहे, काँग्रेसला बरोबर कळलंय की आपल्या देशामध्ये आपल्याला टक्कर जो कोण देऊ शकत असेल तो फक्त हिंदूंची एकजूट आणि हिंदूंची एक जी वज्रमुठ आहे तीच टक्कर देऊ शकते, बाकी एरागबळ्याचं ते काम नाहीये. आणि म्हणून बरोबर त्यांनी त्यांचे डाव खेळायला सुरुवात केली. पहिल्यांदा हिंदुत्व फोडा, या हिंदुस्थानामध्ये हिंदूंनाच आता अतिरेकी ठरवा, RSS वरती बंदी घाला, भगवा आतंकवाद आहे. कुठे आहे भगवा आतंकवाद? आणि मग कसाबला जे तुम्ही पोचता आहात तो कोणता आतंकवाद आहे? पण कोणीतरी मला सांगितलं की तुम्ही कसाबचे लाड सारखं बोलताय, कसाबचं हे सरकार लाड करते लाड करते लाड करते. अहो करणारच. म्हटलं का? याचं कारण अशोक चव्हाण जे मुख्यमंत्री झाले ते त्याच्याचमुळे झाले. म्हटलं हे कसं काय बाबा? अहो तुम्ही बघा, ते विलासराव घट्ट बसले होते, फेविकॉल पेक्षा जास्त जोरात चिकटले होते. घट्ट फेविकॉल का जोड आहे, सुट्टा सुटत नाही. आणि हा कसा मांडतेचे ते अतिरेकी घुसले नसते तर विलासराव गेले नसते. आणि विलासराव गेले म्हणून हा अशोक चव्हाण बसला. आणि कसाबची ती जी काय ते जे ऋण आहे ते ऋण हे आता फेडतायत. काय पोचतायत, काय त्याच्या सुरक्षेवरती खर्च करतायत, काय त्याच्या म्हणजे कसाब हसला, कसाब रडला, कसाबनी भांग पडला, कसाबनी काय काय केलं, कसाब कॅमेऱ्यावर थुकला, ह्या सगळ्या बातम्या. अरे चौकशी झाल्यानंतर त्याला भर चौकात गोळ्या घालून ठार मारायला पाहिजे होता. असा कसाब अजूनही तुम्ही त्याला घेऊन सोंबळत बसलात. मला माहिती आहे की हा विषय कल्याण डोंबिवलीच्या महापालिकेचा नाहीये, पण तरी सुद्धा हा माझ्या देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे की या प्रचाराच्या दरम्यान मी ज्यांच्याशी बोलतोय, मग त्याच्यात काही युवक आहेत, वेगवेगळ्या स्तरातले लोक आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर्स आहेत आणि पत्रकार सुद्धा आहेत. या सगळ्यांची एकत्र टीम घेऊन ही टीम कल्याण आणि डोंबिवलीचा आराखडा करेल. आणि तो आराखडा ठरल्यानंतर हे काम होत कसं नाही हे नगरसेवकांच्या बरोबरीने तिकडे आयुक्त असतील, सरकार असेल, यांच्या डोक्यावरती बसून करून घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि अर्थात मी आहे, गोपीनाथजी आहे आणि आपण सगळे आहोतच. विकास करणार म्हणजे करणारच. जय हिंद, जय महाराष्ट्र.